अमरावती शहर पुलिस आयुक्तालय से नागपुर शहर पुलिस आयुक्तालय में स्थानांतरित किए गए अमरावती के निवर्तमान पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी को आज अमरावती शहर पुलिस द्वारा समारोह पूर्वक भावपूर्ण विदाई दी गई। इस अवसर पर काफी हद तक भावुक होते हुए सीपी रेड्डी ने कहा, अमरावती की यादें हमेशा उनके दिल में रहेंगी और वे अमरावती में मिले कई अनुभव को हमेशा याद रखेंगे। इस समय सीपी रेड्डी ने अमरावती शहर पुलिस आयुक्तालय के सभी अधिकारी व कर्मचारियों सहित अमरावती शहर वासियों से मिले, साथ ही सहयोग के प्रति आभार ज्ञापित करते हुए कहा कि अमरावती वासियों ने आगे भी अमरावती शहर में कानून व व्यवस्था की स्थिति को बनाए रखने का काम करना चाहिए। जे आता याच महिन्यात सेवानिवृत्त होणार आहे, तसंच या ठिकाणी उपस्थित सर्व जे पत्रकार मित्र, माझे सर्व पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी आणि मुख्यालयातील सर्व स्टाफ, अनेक गोष्टी झाल्या, अनेक प्रसंग आपण सांगितले आणि या ठिकाणी खूप वेळ झाला। पोलिसांना सवय आहे किती वेळ बसतील, किती त्यांना बंदोबस्त करायची सवय असते, पण नागरिक मित्रांना जास्त वेळ आणि पत्रकार बंधूंना जास्त वेळ थांबवणं मलाही योग्य वाटत नाही। कारण मी जॉईन झाल्यापासून अनेक प्रसंग घडत गेले ते आणि अनेक गोष्टी या ठिकाणी घडल्या, अनेक पोलिसिंगच्या गोष्टी आम्ही केलेल्या आहेत। हे सर्व यशस्वी होण्याचं कारण जे आहे हे या ठिकाणचेच अंमलदार आहेत, या ठिकाणचेच अधिकारी आहेत की ज्यांनी मनापासून काम केलं आणि आपल्या शहरात कशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, कसे आपल्या शहरातील पोलिसांच्या बद्दल चांगल्या भावना निर्माण होतील आणि आपल्याकडून चांगलं काम होईल, याचे प्रयत्न तुम्ही सर्वांनी केलेले। आम्हाला फक्त काम करून घेण्याची संधी मिळाली असं मी समजतो। इथे सर्व अधिकारी कर्मचारी त्यांना टॅलेंट आहे, फक्त त्यांच्या अंगातलं टॅलेंट, त्यांच्या मनातलं जे भीती आहे ती बाहेर काढ। इस विदाई समारोह में अमरावती शहर के प्रभारी पुलिस आयुक्त डीसीपी गणेश शिंदे, डीसीपी कल्पना बावस्कर, डीसीपी सागर पाटिल, जेल अधीक्षक कीर्ति चिंतामणि एवं निवर्तमान सीपी रेड्डी की परिजनों सहित बड़ी संख्या में पुलिस अधिकारी, कर्मचारी तथा शांतता समिति के सदस्य एवं गणमान्य नागरिक उपस्थित थे। इस समय सबसे पहले अमरावती शहर पुलिस आयुक्तालय द्वारा सीपी रेड्डी को सलामी दी गई, साथ ही अमरावती शहर पुलिस आयुक्तालय की ओर उनका सत्कार व स्वागत किया गया। यानंतर मी पोलीस उपायुक्त माननीय मॅडमना थोडीशी भेट, यानंतर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने सर्वांना एक छोटीशी आठवण भेट म्हणून सरांचा मॅडमचं स्वागत करावे। यानंतर तसेच कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित झालेल्या केली विभागीय कल्याण शाखेचे कामकाज असेल किंवा पोलीस स्टेशनचा विकास असेल। इस समय डीसीपी गणेश शिंदे, सागर पाटिल, कल्पना बावस्कर सहित कई गणमान्य नागरिकों ने अब तक अमरावती के शहर पुलिस आयुक्त रहे नवीन चंद्र रेड्डी के बारे में अपने मनोगत पेश किए और उन्हें भविष्य के लिए अपनी शुभकामनाएं दी। या व्यतिरिक्त दुसरं काही असणारच नाही आहे, म्हणजे मी चांगलंच सांगणार, कारण मला चांगलेच अनुभव आलेले आहेत। आपल्या पोलीस खात्यात असं असतं की बऱ्यापैकी एखादी व्यक्ती एखाद्या ठिकाणी ट्रान्सफर झाली की ती तिथे जाण्याआधी तिची कीर्ती तिथे पोहोचते। आता पण मागाशी कोणीतरी त्याच्या अनुभवातून सांगितलं, मला वाटतं एसीपी साहेबांनी सांगितलं की मी इथे येण्याआधी मला सर आहेत म्हणून मी इथे आलो म्हणून, आणि ते तसंच होतं की आपल्याला आपल्याकडे येणारी व्यक्ती कशी आहे हे माहिती असल्यानंतर तिथे जाण्यामध्ये कोणाला काहीच अडचण नसते। परंतु आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सर्व्हिस करताना किंवा आपली नोकरी करताना आपला वरिष्ठ अधिकारी जर चांगला नसेल तर आपल्याला तिथे नोकरी करणं फारच अतिशय त्रासदायक होतं। माझा आणि सरांचा सहवास हा काही फार जास्त नाही आहे, 1 वर्ष आणि 3 महिने फक्त सहवास आहे सरांबरोबर राहिलेला,
पण माझी गव्हर्नमेंट सर्व्हिस साधारणतः 30 वर्षाची झालेली आहे आणि 30 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ डझनभरच्या जास्त असे वरिष्ठ अधिकारी मला येऊन गेले आणि या सगळ्यांमध्ये मी असं सांगेन की इथं जो अनुभव आला मला अतिशय असा सुखी असा अनुभव होता. आणि जर माझं टेन्युअर जेवढं आत्ता इथलं जे 1.5 वर्षाचं आहे त्याचं वाऱ्यासारखं भुरकन निघून गेलं असं जर मला वाटत असेल तर नक्कीच जर लवकर एखादा दिवस निघून जात असेल तर ते सुखाचेच दिवस असतात. आणि म्हणजे सरांचं चेंबर किंवा सरांचा फोन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळेजण सरांबरोबर काम केलेलं आहे. अगदी मंत्रालयीन अधिकारी असतील किंवा पत्रकार बंधू असतील किंवा आपण सर्व अधिकारी आहात. कुठलीही अडचण असली, कोणत्याही स्वरूपाची असली, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असली, कायदा सुव्यवस्थेची असली, गुन्ह्याची असली किंवा आणखीन कोणती सामाजिक असली तरी सरांचा फोन किंवा सरांचं चेंबर या ठिकाणी सर्व अडचणींचं सोल्युशन आम्हाला मिळत होतं. आणि त्या सरांच्या मार्गदर्शनाने संपूर्ण आयुक्तालयाचा जो काही कार्यभार आहे तो सर आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने चालवत होते. अनेक वेगवेगळे प्रसंग आहेत परंतु सर्वांनी वेगवेगळे प्रसंग सांगितले असतील. एक मोठा प्रसंग लोकसभा निवडणुकांच्या वेळी झालेला तो सरांनी अत्यंत संयमाने आम्हाला तिघांनाही पुढे करून आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून सोडवला. विविध प्रसंग आहेत ते कायदा सुव्यवस्थेचे असतील, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतील किंवा अगदी नुकतेच माननीय CM सरांच्या 100 दिवसांच्या 7 कलमी कार्यक्रमाचे असतील. अमरावती पोलीस आयुक्तालय पहिल्या 5मध्ये आलेलं होतं आणि आणखीनही चांगलं काम आपण सरांच्या मार्गदर्शनाने खूप मोठ्या प्रमाणावर केलं होतं. ठीक है, ये केस साहब का अनुभव बहुत भारी है. दूसरे अमितेश कुमार मिले थे अमरावती को, लेकिन परिस्थिति है उस पर डिस्कस करना नहीं है. याद रहता था अमरावती को कि नवीन रेड्डी आए थे करके यहाँ पे. परिस्थिति ऐसे साहब ने साहब को संभाल लिया, पुलिसिंग किया, उनके पुलिसिंग को सलाम है. एक अनुभव शेयर करता हूँ मैं साहब का. मैं 2013 में गया, 12 में साहब का एक मार्च मेरे को आज भी याद है. मार्च 2012 की याद, 12 का घटना. उर्वरित महाराष्ट्र में ऐसी घटना नहीं हुई. आज तक के ऐसा कोई काम नहीं हुआ जो साहब ने ATS में रहते हुए किया. एक आरिफ नाम का कांस्टेबल था औरंगाबाद यूनिट का, उस पे कुछ देशद्रोहियों ने हमला कर दिया और उस पे गोली चला के उसको घायल कर दिया. साहब ने नहीं सोचा, साहब ने यही सोचा कि मेरा कर्मचारी और ये देशद्रोही ने मेरे कर्मचारी पे गोली चले, साहब ने उसको इनकाउंटर करा. और एक ही नहीं है, ऐसे बहुत सारे उदाहरण हैं, लेकिन अब बयां करने का वक्त नहीं है. आखिर बोलने को बहुत कुछ है. साहब ने बहुत संभाला, बोलने को बहुत कुछ है लेकिन बोल नहीं पा रहा हूँ. जय हिंद सर. इसके उपरांत अपने विचार व्यक्त करते हुए निवर्तमान पुलिस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी काफी हद तक भावुक होते दिखाई दिए और उन्होंने अमरावती शहर में अपने कार्यकाल से जुड़ी कई यादों को ताजा करते हुए बताया कि उन्हें अमरावती में समाज के सभी वर्गों की ओर से पूरा साथ व समर्थन मिला, जिसकी बदौलत वे अमरावती में शानदार ढंग से काम कर पाए.